कुर्डुवाडीचा डॉन ज्याला म्हटलं जातं, कित्येक विशेषणं ज्या खेळाडूसाठी लावलीत कृष्णा सर. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा असफल राहिला. कृष्णा सातपुते यांचा हा फेवरेट शॉट, ऑफ स्टंपच्या बाहेर जावं, बॅटवर चेंडू घेऊन फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवावं. बऱ्याच वेळा त्यांच्यासाठी प्रोटेक्शन सुद्धा फाईन लेगवर लावलं जातं, पण यावेळी फाईन लेग मोकळा सोडलाय, स्क्वेअर लेग ठेवलाय आणि त्याला साजेशी गोलंदाजी अजिंक्य देशमुखकडून. 4 चेंडूमध्ये 7 धावांचा खर्च. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेरचा चेंडू. यश प्रयत्न केला होता धावचित करण्यासाठी विकेट किपरने. पहिल्या प्रयत्नात चेंडू उचलला, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने डिरेक्ट हिटसाठी प्रयत्न केला. अचूक नेमबाजी या मैदानावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खेळाडूंनी केली. इतर सगळ्याच खेळाडूंना सध्या तरी डिरेक्ट हिट थोडंसं दुरापास्त झालंय. 21 धाव्यानिशी आकाश पुन्हा स्ट्रायकर एंडवर. 8 चेंडूमध्ये 19 धावा त्याची मिळकत. 24 हा धावफलक बिनबाद. बॅटची कट, जो प्रेशर तयार केला होता अजिंक्य देशमुख यांनी, या प्रेशर खाली आकाश जहांगीर आपली जहांगीरी बहाल करतायत. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला अर्थात आकाशला विकेट नंबर 1, 24 for 1. हितू जडेजा आपल्या संघाचं हित साधण्यासाठी राजपूत येतोय मैदानावर. एक मोठी परंपरा, ज्याप्रमाणे महाराष्ट्रासाठी मराठ्यांसाठी अगदी तशीच गुजरातसाठी राजपूत घराण्याची. आणि जडेजा या नावाला एक वेगळं वलय आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा, भारतीय राजकारणामध्ये सुद्धा, समाजकारणामध्ये सुद्धा. त्याच वलयांकित आडनावाचा खेळाडू येतो थेट गुजरातवरून आमच्या मिठभाव नगरीमध्ये. हितू जडेजा. आकाश जहांगीर बाद झाले आणि त्यांची बाद होण्याची पद्धत त्यांना सुद्धा रुचली नसेल. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू खेळवणार हे माहिती होतं. थोडी उसरी मिळाली, अनएक्सपेक्टेड बाउन्स होता. बॅटची कट घेऊन फस्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला होता अगदी पहिल्या चेंडूपासून. या क्षेत्ररक्षकाच्या हाती एक साधा सोपा झेल. 2 षटकांची सांगता, 12ची धावत सरासरी राखत धावसंख्या होते 24-24. तिसरं षटक आणि बॉलिंग मार्कवर सूरज गायकवाड. जुन्नर प्रीमियर लीगने जे बरेच खेळाडू दिले त्यातीलच हा एक खेळाडू मैदानावर बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन कडून. सूरज मैदानावर सूरज तळपेल का? पश्चिमेचा सूरज सूर्य अस्ताला गेलाय. या मैदानावर मात्र नवनवीन सूर्यांचा उगम होईल, उदय होईल. ते सूरज मिडबावच्या मैदानावर पहिल्यांदा चमकतील आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या भारताच्या अनेक स्पर्धा ते गाजवतील, कारण ही परंपरा गेल्या 23 वर्षांची. पहिल्या चेंडूवर एक सिंगल, धावसंख्या होते 25-25. कृष्णा सातपुते स्ट्रायकर एंडवर आता येतील. हितू जडेजा वाईटसाठी त्यांनी मागणी केली होती. कृष्णा सातपुते यांनी एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतोय. धावा खूप चांगल्या झाल्या, समाधानकारक. मात्र डॉट बॉलची संख्या सुद्धा वाढत चालली. जवळपास 6 डॉट बॉल आतापर्यंत या 12 चेंडूंच्या खेळामध्ये पाहायला मिळत आहेत. काय सुंदर चेंडू होता बघा. हाय आर्म ॲक्शन आहे, अगदी अलगद चेंडू सोडतायत, जास्त प्रेशर न घेता. गुडलेन स्पॉटच्या जवळपास चेंडूचा टप्पा स्विंग मिळवत आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतल्या दिशेने, गॅप थोडासा होता बॅट आणि पॅडच्या मध्ये, त्यातून चेंडूचा प्रवास. विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल, निर्धाव. स्थिरावली धावसंख्या 25-25. एक मात्र विकेट आकाश जहांगीर यांचा. हितू स्ट्रायकर एंडवर. यावेळी फुलटॉस कव्हरच्या दिशेने, ताकद तर वापरली. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, दुसऱ्यासाठी वळलेली पावलं. थ्रो थोडासा गचाळ होता, जो थेट विकेट किपरकडे येणं अपेक्षित होतं. 3 टप्पे घेऊन तो चेंडू येतोय, तोपर्यंत पुरेसा वेळ
हितू जडेजाकडे या 2 धावेनिशी बदलतोय धावफलक 27-27. हितू जडेजा 3 चेंडूनंतर आपल्या खात्याची सुरुवात करतायत या दुहेरी धावेवर. 4 चेंडूमध्ये 3 धावांचा खर्च. सूरज बॉलिंग मार्कवर. फलवा टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. कृष्णा सातपुते निघाले होते अगदी योग्य वेळी. हितू जडेजा यांनी कॉल दिला. हा कॉल महागडा ठरला असता जर तो योग्य वेळी आला नसता, कारण बॅकअप होता मिड ऑफच्या दिशेने. हितू जडेजा यांच्या समोर सूरज यांचा हा खूप सुंदर चेंडू. 9.53 करंट रन रेट. प्रोजेक्टेड स्कोअर 72 वरून 58 पर्यंत. आणि यावेळी मिड ऑन चेंडूच्या खाली येतोय आणि हितू जडेजा सुद्धा माघारी परततील. निराशा करतायत हितू जडेजा. आपल्या टीमसाठी त्यांनी बनवल्या फक्त 2 धावा एकूण 4 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये. कृष्णा सातपुते यांच्यानंतर टेनिस क्रिकेटवर सगळ्यात जास्त वर्ष अधिराज्य गाजवणारा खेळाडू जर कोण असेल तर ते नाव मैदानावर जाताना दिसतंय. कुर्ला नेहरू नगरचा खेळाडू ओमकार देसाई. या जोडीकडून आता मात्र अपेक्षा असतील. 2 विकेट गेल्यात. 3 षटकांची सांगता झाली. 27 धावफलक. जो प्रोजेक्टेड स्कोअर 72 दिसत होता 75-80 गाठेल असं वाटत होतं. प्रोजेक्टेड स्कोअर आता 54 पर्यंत खाली येतोय. आता जोपर्यंत ही जोडी मैदानावर आहे अपेक्षा असेल आरजे ग्रुप दिल्ली धमाका संघाला. नावातला धमाका अजूनही होणं बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये तो धमाका केला होता. आकाश जहांगीर यांनी एकूण 3 चौकार 1 षटकार मारून आपल्या टीमचा धमाका सुद्धा दाखवला. आमच्या मान्यवर कक्षाच्या उजव्या बाजूला जी पहिली गॅलरी आहे ती आमच्या भगिनींसाठी राखीव आहे. चुकून त्या गॅलरीमध्ये आमचे जर काही बंधुराज बसले असतील तर आपल्याला विनंती. पहिली गॅलरी सुपर 9च्या बाजूला आमच्या मान्यवर कक्षाच्या बाजूने आहे. ती आमच्या लाडक्या बहिणींसाठी आहे मित्रांनो. शफल शॉट. त्या फाईन लेगच्या दिशेने जाणारा कृष्णा सातपुते यांचा शॉट बघण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तो शॉट थोडासा असफल राहतोय. कनेक्शन नव्हतं नीट आणि त्यामुळे फक्त एक सिंगल येते. 28 धावा. बऱ्याच कालखंडानंतर ही धाव पाहायला मिळते. तब्बल 3 चेंडूंची प्रतीक्षा या एकेरी धावेसाठी. यावरून लक्षात येईल रणझुंजार वैभववाडी या संघाची अचूक टप्प्याची गोलंदाजी. हा चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर पिच झालाय. टप्पा पडून थोडासा बाहेर सुद्धा वळलाय. ओमकार देसाई अगदी सहज सोडून दिलाय चेंडू, कारण त्यांना पूर्ण खात्री पंचांची सुद्धा पुष्टी मिळते या वाईट बॉलसाठी. आज मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिवस. कुसुमाग्रज यांनी लिहिलेले अनेक मराठी निबंध असतील, स्फुटलेख असतील, कथा असतील, कादंबऱ्या असतील, कविता असतील आणि या सगळ्यामुळे समृद्ध झालेली आपली ही अभिजात भाषा मराठी. मराठी भाषा गौरव दिन. यावेळी पुन्हा एकदा बॅटर बीट होत आहेत ओमकार देसाई. पुन्हा एकदा बॅटची कट. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास होतोय. एकेरी धावेवर ओमकार देसाई आपल्या इनिंगची सुरुवात करतायत. धावसंख्या होते 30-30. 2 गडी बाद झालेत. मात्र मैदानावर या चेहऱ्याकडे सगळ्यांचा लक्ष असेल. काय जबरदस्त शेवट केलाय गत वर्षाचा सुप्रीमो चषकाचा कृष्णा सातपुते यांनी. संघ अडचणीत होता. धावांचा पाठलाग न होईल अशी स्थिती होती, पण अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्या टीमसाठी ते लढले. एकतर्फी विजय आपल्या संघाला मिळवून देऊन सुप्रीमो चषक आपल्या टीमसाठी ज्यांनी जिंकला होता, पहिल्यांदाच डिंगडॉंग संघाचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये ज्यांनी मोलाचा वाटा उचलला. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये सुद्धा डिंगडॉंग पुणेचं स्क्वॉड, बांदेश्वर 11 बांदा, रोहित स्पोर्ट या संघातून सेमीफायनलसाठी पात्र झाले. पुन्हा एकदा बॅटची कड. पहिल्या स्लिपमध्ये डॉट बॉल.
मकरंदभाई तोरसकर यांच्या मालकीचा संघ पहिल्या दिवशी क्वालिफाय झालाय. दुसऱ्या दिवशी अवधूत तळगावकर यांच्या मालकीचा अवधूत स्पोर्ट कणकवली, तिसऱ्या दिवशी अच्युतजी कदम यांच्या मालकीचा AK स्पोर्ट वरवडे आणि या चौथी रजनी 4 संघ एकमेकांच्या समोर धाडसकळ गोवा, स्मार्टनेट रत्नागिरी, रणझुंजार वैभववाडी आणि RJ ग्रुप दिल्ली धमाका. पण नावातील धमाकाचा अजूनही आम्ही वाट बघतोय, प्रतीक्षा करतोय. या चेंडूचा पाठलाग करून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या दिशेने खूपच लांब गेलेला चेंडू सुपर 9 प्रमाणे सुपर वाईड सुद्धा द्यायला हरकत नसावी, एवढ्या लांब वर जाणारा चेंडू होता. एक्स्ट्रा मिळतोय. या षटकातील हा दुसरा वाईड अजिंक्य देशमुख. आतापर्यंत 9 चेंडू त्यांनी टाकलेत, 12 धावा खर्च केल्यात, एक महत्त्वाची विकेट मिळवली. या षटकामध्ये 2 वाईड, पहिल्या षटकामध्ये सुद्धा 2 वाईड. पुन्हा एकदा मोठा पटका, स्क्वेअर लेग थोडासा बॅकवर्ड डीपवर प्रस्थापित केला आहे, कारण कृष्णा सातपुते यांचा फेवरेट शॉट. आतापर्यंत तरी या शॉटपासून त्यांना जखडून ठेवलंय. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटवर ऑफस्टंपच्या बाहेर जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा रिव्हर्स स्वीप, स्विच हिट या फटक्यांचा अगदी मुबलक वापर केला जातो. आणि ज्यावेळी कृष्णा सातपुते यांचे हे आवडीचे फटके मॅन केले त्यावेळी थोडेसे अनऑर्थोडॉक्स फटके कृष्णा सर वापरतील का? सध्या स्ट्रायकर एंडवर ओमकार. 1 चेंडू त्यांनी खेळलाय, 1 धाव बनवली. धावसंख्या झाली 32. चौथं षटक प्रगतीपथावर, 2 चेंडू शिल्लक या षटकातील. ज्या प्रकारे गोलंदाजी चालली या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी शब्द कमी राहतील. चार षटकांची सांगता आणि धावसंख्या होते फक्त 32. 2 विकेट. RJ ग्रुप दिल्ली धमाका या नावातील धमाका चार षटकांची सांगता 32 या धावसंख्येवर. 5व्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सूरज गायकवाड. जुन्नरच्या या खेळाडूवर आक्रमण करण्याचा इरादा स्पष्ट दिसतोय कृष्णा सरांचा. 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी वळलेली पावलं. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र थोडासा स्टेप आउट करावं. गोलंदाजाला फटक्यापासून वंचित न ठेवता मोठे फटके त्याच्यावर खेळावे. टप्पा त्याला न सापडू द्यावा हा इरादा कृष्णा सातपुते यांचा. पहिल्या चेंडूवर स्टेप आउट करतायत, पुढे सरकतायत, कव्हरच्या दिशेने टोलवतायत. फटका 2 धावा. 34 धावा. 5व्या षटकातील पहिला चेंडू. दुहेरी धावांची लहर. ज्या रिव्हर्स स्वीप बद्दल आपण बोलत होतो, स्विच हिट बद्दल बोलत होतो, ते शस्त्र वापरलंय कृष्णा यांनी. 1 धाव तर मिळेल. मोठी फटकेबाजी या शॉटवर जरी नसली तरी सुद्धा गोलंदाजाला चेंडू बिघडवण्यासाठी, त्याची लय बिघडवण्यासाठी या फटक्याचा सुद्धा वापर होऊ शकतो. ओमकार देसाई सुद्धा मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध आहेत. ISPLचा ताज त्यांच्या मुकुटावर आहे. आणि असे 3 ISPLचे खेळाडू एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या समोर दिसत आहेत. सूरज 8 चेंडू आतापर्यंत त्यांनी केले, 6 धावांचा खर्च. फसलेला फटका, बॅट चिकट, विकेट किपर चेंडूच्या खाली आणि ओमकार देसाई 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव करून तिसऱ्या विकेटसाठी माघारी येत आहेत. 35 फॉर 3. संस्कार ध्यानी
नवीन खेळाडू मैदानावर येत आहेत, खूप लांबवरून आलेत, अगदी राजधानीकडून त्यांचा प्रवास सुरुवात झालाय। संपूर्ण भारताच्या या आर्थिक राजधानीचं राज्य असलेल्या महाराष्ट्रातील अगदी पश्चिम किनारपट्टीवरचा शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठभाव नगरीमध्ये आलेत संस्कारध्यानी, पण यावेळी त्यांना संस्कार दाखवायचे नसतील, आक्रमण करावं लागेल। धावसंख्या स्थिरावली 35। सूरज बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन कडून संस्कार पहिल्या चेंडूवर स्विच करण्याचा प्रयत्न। ज्या प्रकारे मनीष गोलंदाजी चालले कौतुक करावं लागेल, कारण या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षकांची सुद्धा मदत घ्यावी लागत नाहीये। बरेच चेंडू थेट विकेट कीपरकडे जात आहेत, कधी फलंदाजांच्या शरीरावर आदळत आहेत, कधी बॅटची कड घेत आहेत, तिथेच थांबतायत। सिली मिड विकेट, सिली मिड ऑन, सिली पॉइंट, फॉरवर्ड शॉर्ट लेग या एरियाचं सर्कल सुद्धा भेदणं कठीण झालंय आणि यावरून तुमच्या लक्षात येईल किती जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत। सूरज चौथा चेंडू समाप्त, डॉट बॉल, पाचवा चेंडू असेल संस्कारसाठी। सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, शेवटच्या क्षणी पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने येत आहे। चौथी विकेट, संस्कार त्यांनी माघारी परततायत। सांघिक स्थिरावलेली धावसंख्या 35। बघूया ऍक्शन रिप्ले tenniscricket.in वर। सूरज चेंडूवर होते, कोलवा टप्प्याचा चेंडू अगदी मधल्या यष्टीवर सापडतायत, प्लम एलबी ज्याला म्हटला जातो। टप्पा पडल्यानंतर चेंडू सुद्धा खाली राहिला, कदाचित या LBW साठी जर रिव्ह्यू दिला गेला असता तर तो रिव्ह्यू सुद्धा गमावला असता। एवढा सुरेख चेंडू अगदी मधल्या यष्टीवरचा आणि मधल्या यष्टीच्या अगदी मधोमध। मंगेश धुरी आमचे ऑफिशियल्स MCA पॅनलचे पंच आहेत, मोठा अनुभव त्यांच्या मागे आहे। टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट खूप छानपैकी खेळलेत। प्लेबॉयज मालवण सारख्या व्यावसायिक संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं। मगाशी काही संघांची नावं घेतली, यामध्ये प्लेबॉयज मालवण, VMC मालवण हे दोन व्यावसायिक संघ। 1 लाख प्रेक्षकांनी हिट्स केलं या स्पर्धेला आजच्या दिवसासाठी। प्रत्येक दिवशी हा आकडा 2 लाखाच्या पुढे गेलाय, हे सुद्धा वैशिष्ट्य। म्हणजे 5 दिवसामध्ये किमान 15 लाखांचं आमचं टार्गेट असेल। बॉलिंग मार्कवर सूरज, वाव फॅक्टर त्यांनी दाखवलाय, विकेट, मेडन विकेट आणि या षटकाची सांगता करणारा शेवटचा बॉल स्ट्रायकर एंडवर असतील रोहित नार्वेकर। चतुर या टोपण नावाने प्रसिद्ध क्रिकेटमधील हा चतुर अस्त्र आणि चतुर खेळाडू। लोअर फुल टॉस डीप मिड विकेटच्या दिशेने, फिल्डरच्या मस्तकावरून दस्तक, चेंडू सीमा पार, आकांड्या पार, माठवा पार, गडग्या पार, पावळ्याचा पाणी पास टाक, डायरेक्ट नो बॉल साठी बॅटर कडून घेतलाय रिव्ह्यू। फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय, नियंत्रित होता हा चेंडू। फुलटॉस जरी असला तरी या चेंडूची गणना होईल स्कोरशीट साठी। 6 षटकांची इनिंग 5 ओव्हर समाप्त होत आहेत। करंट रन रेट थोडंसं वधारतंय, प्रोजेक्टेड 50 दिसतंय, मात्र 60-65 गरजेचे असतील। शेवटचे 6 चेंडू इनिंगचे बाकी, धावसंख्या झाली 41, 4 विकेटसाठी 8 बॉलमध्ये 7 धावा। कृष्णा सातपुते असतील स्ट्रायकर एंडवर। आल्या आल्याचा एक मोठा फटका खेळलाय रोहित नार्वेकर यांनी। चतुर या टोपण नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू। आज कराडमध्ये काय जबरदस्त खेळ केलाय रोहित तुम्ही। शेवटच्या षटकामध्ये 25 धावांची गरज होती, शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज होती आणि अशा वेळी खणखणीत षटकार मारून चतुर यांनी सामना समाप्त केलाय, आपल्या टीमला विजयी केलंय। आजचाच इतिहास आजच्या सकाळच्या सत्रामध्ये कराडच्या भूमीवर खेळून हा सुपुत्र आलाय आमच्या तळ कोकणामध्ये। स्वागत आहे या देवांच्या गडामध्ये, देवगड नगरीमध्ये, मिठभावच्या या सुंदर भूमीवर आपलं स्वागत। त्या मिठभाव नगरीमध्ये आपल्याला गोड्या पाण्याच्या अनेक विहिरी दिसतात। काही विहिरीच्या पाण्याची चव मिठासारखी असते म्हणून त्याला मिठभाव म्हटलं जातं। काही पाण्याची चव ही दह्यासारखी असते म्हणून त्याला दहीभाव म्हटलं जातं। काही पाण्याची चव साखरेसारखी सुद्धा असते आणि त्यामुळेच या विहिरीतील पाण्याच्या चवीवरून सुद्धा काही गावं कोकणामध्ये पाहतो। त्यापैकीच
अगदी सुंदर नवनीत असणार हे गाव म्हणजे मिडबाव. शेवटच्या षटकासाठी अजलान शेख पुण्याच्या औंधचे हे खेळाडू अजलान. लेफ्ट हँड राऊंड विकेट, चेंडूवर मोठा प्रहार पहिल्याच बॉलवर मिड विकेटच्या दिशेने. लॉंग ऑन थोडेसे फाईन होते, मिड ऑन थोडेसे वाईड होते आणि या दोघांच्या मतातून पुरेपूर गॅप मिळवलाय कृष्णा सातपुते यांनी. पहिला चौकार त्यांचा आजच्या दिवसातील, आजच्या रजनीमधील या स्पर्धेतील शेवटच्या षटकातील पहिल्या बॉलवर आणि वधारतोय धावफलक 45. ॲक्शन रिप्ले बघा, खूप सुंदर पोझिशनमध्ये आले, ऑफस्टंपच्या बाहेर आधीच जाऊन थांबले होते, गॅप त्यांच्या नजरेसमोर होता. यावेळी लॉंग ऑन थोडासा वाईडिशच्या दिशेने कृष्णा सरांचा हा संभावित चौकार वाचवण्यासाठी टेनिस क्रिकेट .inवर पहा खासियत ड्युएल स्क्रीन. पुन्हा एकदा शपल शॉट मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाहत राहील फक्त या चेंडूवर, कारण कृष्णा सातपुते गरजतायत, बरसतायत. या वाघाने सुरुवात केली चौकाराने आणि ट्रेडमार्क शॉट ओव्हर द मिड विकेट केलाय हुक आणि ज्याच्यावर केलाय षटकार बुक. 51 प्रोजेक्टेड स्कोर 58, जो अपेक्षित असेल 60-65च्या पुढे सुद्धा. अजूनही 4 चेंडू या इनिंगचे बाकी. काय जबरदस्त फटका खेळलाय, ऑफस्टंपच्या खूपच बाहेर पूर्णतः आपलं शरीर स्ट्रेट केलंय, स्ट्रेच केलंय आणि त्यानंतर खेचलाय. तब्बल 10 चेंडूंची प्रतीक्षा कृष्णा सरांच्या पहिल्या षटकारासाठी. 17 धावा आतापर्यंत त्यांनी जमवल्यात. एकूण धावफलक 51. 6 षटकांची इनिंग आणि त्यातील शेवटचं षटक अजलान 2 चेंडूमध्ये 10 धावांचा खर्च. औंधवरून आलेत आमच्या कोकण प्रांतामध्ये. पहिल्याच 2 चेंडूवर अक्षरशः धावांची किरापत कृष्णा सरांसाठी. 2 मोठ्या फटक्यानंतर या चेंडूवर थोडीशी नियंत्रित धावसंख्या असेल. डीप मिड ऑन येतोय, फील्ड करतोय, विकेट किपरकडे थ्रो करेपर्यंत फक्त सिंगल. रोहित एका बॉलमध्ये त्याने जमवल्यात 6 धावा. 3 चेंडू रोहित तुमच्यासाठी बाकी असतील या इनिंगचे आणि उरलेल्या 3 बॉलमध्ये 27 धावा तुमच्याकडून अपेक्षा असतील. 3 बॉलमध्ये 27 थोडंसं कठीण वाटतंय मित्रांनो, पण RPM ट्रॉफीमध्ये हे शक्य आहे, कारण समोर दिसत आहेत सुपर 9. 5 बॅनर लावलेत आम्ही सुपर 9चे आणि या 4 दिवसात मिळून फक्त एक मात्र खेळाडू ज्याने तो सुपर 9 फाडलाय. वडावड्याचा बबल नाईक, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा छोटा पटाका बडा धमाका. कालच्या रजनीमध्ये पराक्रम रोहित करतील का? क्षमता आहे त्यांच्यामध्ये. बराच बाहेर चेंडू ऑफस्टंपच्या सोडून दिलाय वाईट बॉलसाठी. या चेंडूवर एक सिंगल मिळाली असती, मात्र कृष्णा सातपुते यांनी स्ट्राईक ठेवली रोहितकडे. आणि यावेळी कृष्णा सातपुते यांना माहिती आहे डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी हे मैदान थोडंसं फेवरेबल. उजव्या हाताच्या बॅटरसाठी मोठे फटके अजून तरी खूप मोठ्या धावा देत नव्हत्या आणि त्यामुळेच रोहितकडे असेल स्ट्राईक. एकेरी धावसंख्या होते 53. इनिंगचे शेवटचे अजूनही 3 चेंडू. अजलान फार एंड कडून येतोय, पॅव्हलिनच्या अगदी समोरून आमच्या दिशेने गोलंदाजी करतील. वाऱ्याचा सुद्धा थोडासा फायदा होईल या षटकासाठी, या एंडसाठी. पुन्हा एकदा आडवी बॅट पूर्णतः बीट झाले, विकेट किपर सुद्धा बीट झाले. 22च्या स्वरूपात 1 धाव. सुशील शेडगे सरांचा इशारा येतोय. MCA पॅनलच्या आणखी एक दर्जेदार पंच मैदानावर भूमिका पार पाडतायत. 4 चेंडू या षटकातील समाप्त. पूर्ण इनिंगमधील शेवटचे फक्त 2 चेंडू बाकी असतील. 11 बॉल 18 धावा कृष्णा सातपुते. एकूण धावसंख्या 54. 5वा बॉल घेऊन अजलान. लेफ्ट हँड राऊंड विकेट अँगल बनवला होता, मधल्या यष्टीवर चेंडू केला. कृष्णा सातपुते तयार होते शफल शॉटसाठी. चेंडू थोडासा आत येईल, अंगावर येईल अपेक्षा, मात्र यावेळी थेट यष्ट्यांच्या दिशेने चेंडू केलाय. नियंत्रण सुद्धा ठेवलंय. अतिरिक्त बाउन्स न मिळवता यष्ट्यांच्या लाईन मध्ये जाणारा चेंडू बेल्स उद्ध्वस्त करतोय आणि कृष्णा सातपुते यांची खेळी होत आहे समाप्त. या क्रिकेट स्पर्धेची चर्चा होते साऱ्या गावागावात. लय ताकद आहे रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात. ती नावाची प्रतिष्ठेची स्पर्धा आज मराठी भाषा दिवस. अमोल सरांचं सकाळी आपण कोट्स पाहिलं, खूप सुंदर. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जात धर्म पंथ एक जाणतो मराठी,
उभ्या जगात माय मानतो मराठी, पाहुणे असंख्य जरी पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. हे असे कित्येक खेळ पाहते मराठी आणि शेवटी मधांध तख्त फोडते मराठी. या शेवटच्या बॉलवर फोडलंय का तख्त बॅटरने. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक उभा राहिला आहे आणि तख्त न फोडता हा खेळाडू माघारी परतलाय. शेवटच्या बॉलवर येते विकेट. नियंत्रित राहते धावसंख्या 5. विकेटसाठी 54 धावा 6 ओव्हरमध्ये धावा जमवतोय आरजे ग्रुप दिल्ली धमाका पहिल्या इनिंगसाठी आणि टार्गेट राहत आहे 55 धावांचं. 55 टार्गेट. हॅलो, आपल्या या स्पर्धेसाठी श्री नितीन शेट्ये सिंधुदुर्ग पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दिनेश फाटक यांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन शेट्ये सरांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय श्री नितीन शेट्ये जे सिंधुदुर्ग पोलीस आहेत. धन्यवाद शेट्ये सर, आपण या ठिकाणी आलात. सिंधुदुर्ग पोलीस मध्ये सर ते आहेत, उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, वराड प्रीमियर लीगचं सुद्धा ते आयोजन करतात, आभाळ मायेचे सदस्य आहेत आणि रक्तदाते सुद्धा आहेत. नितीन शेट्ये, महाराष्ट्र पोलीस, सिंधुदुर्ग पोलीस. त्याचबरोबर श्री समीर रावले जे मालवण वराडचे उद्योजक आहेत, त्यांचं सुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत. मी दिनेश फाटक यांनाच विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन रावले सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. समीर रावले जे मालवण वराडचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. धन्यवाद रावले साहेब, आपले मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. त्यानंतर शुभम मसुरेकर वराड ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी भाई लोकी यांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन शुभम मसुरेकर यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. ॲडव्होकेट प्रदीप मिडबावकर यांचं सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत. मी भाई लोकी यांनाच विनंती करते की आपण ॲडव्होकेट प्रदीप मिडबावकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मिडबावकर असोसिएशनचे मालक श्री प्रवीण मिडबावकर हे सुद्धा उपस्थित आहेत. मी भाई लोकी यांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन प्रवीण मिडबावकर यांचं स्वागत करायचं आहे. प्रवीण मिडबावकर जे मिडबावकर असोसिएशनचे मालक आहेत. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. त्याचप्रमाणे श्री सागर चव्हाण ते सुद्धा सिंधुदुर्ग पोलीसमध्ये कार्यरत आहेत. त्यांचं सुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत. मी भाई लोकी यांनाच विनंती करते की आपण सागर चव्हाण सरांचं प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करायचं आहे. धन्यवाद चव्हाण सर, आपण या ठिकाणी आलात. आपले प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मिडबावगावचे सुपुत्र शिक्षक सन्माननीय श्री चनालोके गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत. आजच्या स्पर्धेसाठी लकी ड्रॉ कुपन सुद्धा आहेत. कुपनची किंमत आहे 10 रुपये आणि या कुपनसाठी बक्षीस आहे 1 पैठणी, 2 स्मार्ट वॉच आणि 1 टॉर्च. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो 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 शिक. धन्यवाद मॅडम. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे आपला हात जोडून मनापासून स्वागत करतोय. तुम्ही पाहताय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आंतरराज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट 2026चा हा रणसंग्राम. आजची 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीमधील सामना क्रमांक 2. पहिला सामना धाडसकल गोवा क्रिकेट संघाने जिंकला. स्मार्ट रत्नागिरी क्रिकेट टीमचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर दुसरी महत्त्वाची लढत प्रेक्षक आपण सगळेजण पाहतो. एका बाजूला रणझंजार वैभववाडी नाणेफेकी जिंकत प्रथमतः फिल्डिंग केली आहे. आरजे ग्रुप दिल्ली धमाकाने प्रथमतः बॅटिंग करत असताना फलकावरती 6 ओव्हरमध्ये 54 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर आकाश जहांगीर ज्याने 19 धाबांचं योगदान दिलं 9 चेंडूमध्ये आणि कृष्णा सातपुते यांनी 12 चेंडूमध्ये 18 धाबांचं योगदान दिलं. या 2 फलंदाजांच्या जोरावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना
RJ ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमने 54 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलकावरती झळकवल्या. 55 धावांचा पाठलाग करावा लागेल रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमला. नावातच रणझुंजार आहे. रण मैदानावरती झुंजार खेळी करण्यासाठी हा संघ सातत्याने ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक टुर्नामेंट्स या संघाने जिंकलेत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये अण्णा चव्हाण साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक व्यावसायिक क्रिकेटपटू आणले आणि खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टेनिस क्रिकेट त्याने एका वेगळ्या उंचीवरती नेलं आणि त्याचीच ओढत त्यांचे सुपुत्र संजयजी चव्हाण यांनी देखील तीच परंपरा कायम ठेवली आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या या आंतरराज्यस्तरीय क्रिकेट टुर्नामेंटमध्ये त्याने देखील एक तगडा संघ दाखल केला. बलाढ्य असणाऱ्या RJ ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमला त्यांनी जखडून ठेवलं, बांधून ठेवलं. कोणतंही मोठ्या फटक्यांचं स्वातंत्र्य न देता सटीक लाईन आणि लेंथमध्ये त्यांनी गोलंदाजी केली. त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीला ही लढत उतरेल. 55चा पाठलाग करण्यासाठी सलामी वीरांची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. चला दोन्ही संघाला विनंती आहे, एक्स्ट्रा खेळाडू 12th मॅन आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये या. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. ग्रीन पार्क स्टेडियम वरती आज प्रेक्षकांची अलोट गर्दी होते. प्रेक्षक सातत्याने वाढत आहेत कारण मोठे टेनिस क्रिकेटच्या विश्वातले मोठे खेळाडू आज मैदानावरती आले आहेत. सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सगळे आमचे हे सन्मान्य मान्यवर तुम्ही पाहतायत. सौ सावी लोके मॅडम, जिल्हा परिषद सदस्य संदीपजी साटम, जिल्हा सरचिटणीस, त्याचबरोबर डॉक्टर अमोलजी तेली, दयानंदजी पाटील, एक वेदा ओडेल, त्याचबरोबर अखिलेश सिंग, बाबू सावंत, दिलीपभाई तळेकर, महेश उर्फ बंड्या नारकर, गणेशजी तोंडवलकर, काकाजी केसरकर, राजश्री लोके पवार मॅडम, त्याचबरोबर कीर्ती सेल्स मोबाईल सदाशिव ओगले, त्याचबरोबर संतोषजी किंजवडेकर, सरपंच गोविंदजी सावंत, त्याचबरोबर प्रकाशजी राणे, अनेकांच्या शुभेच्छा ऐकण्याची तेली साहेब, त्याचबरोबर राजूजी नरे साहेब, चावल मुजावर, त्याचबरोबर मिठभाव ग्रामपंचायत. चला वेळ अजिबात घेऊ नका. तुम्हाला सक्त सूचना आणि ताकद आयोजन कमिटीकडून येते. यानंतर जर आपण वेळ घेतला तर तुमच्या हातामधली वेळ निघून जाईल. समय न लगाओ तय करने में कि आपको क्या करना है. समय न लगाओ तय करने में कि आपको क्या करना है, वरना समय ही खुद तय कर लेगा कि आपका क्या करना है. त्यामुळे वेळ घेऊ नका. प्रत्येकाच्या मनगटावरती घड्याळ आहे, परंतु वेळेला थांबवण्याची ताकद कोणामध्ये नाही आहे. त्यामुळे पटापट सामन्याला आपण सुरुवात करूयात. मॅच स्टार्ट होईल. 55 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्य मोठं नाही आहे, छोटंही नाही आहे. सामना मोठा आहे, स्पर्धा मोठी आहे. बड़े मंच के ऊपर बड़ा पंच देना जरूरी है. ग्रीन पार्क स्टेडियम वरती आज क्रिकेटचा रणसंग्राम, चेंडू फळीमध्ये बॅटल पाहायला मिळेल. हे दोन दुवा आहे. दोन बलाढ्य संघांची ग्रंथिका जुळली आहे, त्यांची पत्रिका जुळली आहे आणि ग्रंथिका जुळल्यानंतर दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत. आ देखे जरा किसमें कितना है दम. ये दमखम लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला धुरंधर टेनिस क्रिकेटचे फिल्डिंग करत असताना आणि त्यांच्या विरोधात युवा स्टार खेळाडू स्ट्रायकिंग गेला फलंदाज तयार राहुल गुंजर. धीम्या गतीचा बॉल स्टेट खेळलेत सरळ बॅटने. यावेळेला धाव येणार नाहीये. मिडॉन वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. चतुर त्याने बॉलला स्टॉप केले. पहिलाच बॉल रक्षात्मक पद्धतीचा फटका राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्याच्या साथीला नाव स्ट्रायकिंग येईल सुनील खर्डे पाहायला मिळतोय. दोन्ही विस्फोटक खेळाडू आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती व्यक्तिगत पहिलं षटक फेकण्यासाठी बॉलर इम्रोज खान तयार. यावेळेला हवेत बॉल आणि त्या दरम्यान आली आहे विकेट. पहिला धक्का बॅटिंग टीमला 0 वरती.
बॅटिंगसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये सूरज गायकवाड. जुन्नरचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. बॅटिंग साईड बऱ्यापैकी पुणे परिसरातली आहे आणि त्याच विभागातले हे बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतात. या अगोदर देखील एक कालच्या दिवशी पुणेचा संघ दाखल झाला होता. त्या संघाने देखील शेवटपर्यंत फाईट दिली. त्यामुळे हा देखील संघ तितकी चांगली फाईट आणि प्रेक्षकांना त्या फाईटची अपेक्षा आहे. तो सामना प्रेक्षकांना हवा आहे, ज्या सामन्याची प्रेक्षक वाट बघतायत आणि कदाचित तो हा सामना आहे का हे देखील पाहावं लागेल. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज. शून्यावरती पहिला धक्का, शून्यावरती माघारी परतला राहुल. गोलंदाजीसाठी गोलंदाज. यॉर्कर लेनचा बॉल. ॲक्युरेसी बघा किती आहे, कोणतंही स्वातंत्र्य दिलं नाहीये. यॉर्कर लेनचा बॉल खोदण्याचा प्रयत्न केलाय, दटवले. दोन्ही बॅटरने सुरुवातीला रक्षात्मक फटके खेळलेत, धाव अजूनही आली नाहीये. 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च न करता एक विकेट बॉलरने मिळवली आहे. इम्रोज खानचा आउटपिच इनसाइड आउट. यावेळेला रागा बनवण्याचा प्रयत्न केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. बॅटरचा 2 धावांनी खातं ओपन झालंय. चेंडू बराच काळ हवेत राहिला आणि तरी देखील 2 धावा इथे आलेत. कारण क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये आहे. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही पाहताय. फक्त 2 क्षेत्ररक्षकांना मूव आहे सर्कलच्या बाहेर आणि त्याचा फायदा बॅटिंग टीमला घ्यावा लागेल. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप पॉइंटला सीमारक्षक म्हणून काम पाहतोय. एक डीप स्क्वेअर लेखलाय. धीम्या गतीचा बॉल बाहेर कट केलाय. वाईट बॉलची घोषणा इथे होते. दंडात्मक धावेने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती येते 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आज आरजी ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमच्या खेळाडूंना देखील धन्यवाद द्यावे लागतील. आज कराडमध्ये पहिला सामना खेळले आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा मिडबावच्या स्पर्धेसाठी इतका लांबून प्रवास करत ते आलेत. त्यांचंही आपण कौतुक करूया. मात्र मॅच खूप रंगतदार होईल. 3 धावा फलकावरती आहे. चांगली बॉलिंग करतोय इम्रोज खान. एक विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा अनिवार्य पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याने खर्च केलेत. आज ग्रीन पार्क स्टेडियम वरती प्रेक्षकांची तितकी अलोट गर्दी होते, तेवढेच मोठे खेळाडू आलेत. ऑन साईडला फटका ठेवण्याचा इरादा. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे का पाहावं लागेल. गॅप खूप मोठा आहे, तो गॅप शोधण्याचा इथे प्रयत्न केला. बॅटरने 2 धावांची लहर येते. सांघिक दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 5. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिलं ओव्हर ज्यामध्ये एक विकेट देखील आली आणि त्यानंतर धावांसाठी संघर्ष पाहायला मिळाला. बॅटिंग टीम रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमचा 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये येत आहेत. सुनील खर्डे आणि सूरज गायकवाड ही जोडी मैदानामध्ये आहे. जिंकण्यासाठी अजून 30 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता रणझुंजार वैभववाडीला. 30 चेंडू 50 धावांचं समीकरण. आरजे ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रीतम बारी तयार. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं षटक फेकण्यासाठी ग्रीन पार्क स्टेडियम वरती. 30 चेंडू आणि 50 धावा हे समीकरण जिंकण्यासाठी रणझुंजार वैभववाडीला. चांगला खेळ इथे दाखवावा लागेल. सुरुवातीचा शांततेचा कालावधी लोटताना पाहायला मिळतोय. विश्वास नांगरे पाटील सुंदर वाक्य सांगून गेलेत. शांततेच्या कालावधीमध्ये जर मेहनत घेतला तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. हा शांततेचा काळ आहे, सुरुवातीचा काळ आहे आणि याच काळात तुम्हाला पुढच्या षटकांची आत्ता जोडणी करून ठेवायची आहे. पुढच्या षटकात कोणता गोलंदाज येणार आहे याची रणनीती तुम्हाला आखावी लागेल. या ओव्हरमध्ये किती धावा इथे सेट करायचे आहेत याचं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागणार आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेट हा बुद्धीचा खेळ आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती थोडासा अडथळा येतोय आणि त्या दरम्यान पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या बिंदूपर्यंत मागे येताना प्रीतम बारीला आपण पाहतो स्क्रीनवरती. टार्गेट आहे 55 धावांचं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगलं षटक इम्रोजने टाकलं आणि त्याची री ओढेल का प्रीतम बारी की त्याच्यावरती अटॅक होईल ते पाहावं लागेल. बॅटर तयार. सुनील साठी फुल टॉस बॉल उलटा खेळ बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय शानदार असरदार दमदार षटकार. षटकराने टीमची धावसंख्या वाढली आहे. फलकावरती 11 धावा आलेत. एक षटक आणि एक चेंडूचा खेळ संपला. प्रीतम बारीचं स्वागत स्वॅग से किया है. षटकाराने स्वागत केले. सुनील त्याच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिला. सुनील खर्डे ज्याने हा षटकार ठोकला. एका चेंडूमध्ये 6 धावा 600च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना सुनील दमदार सुरुवात केली आहे. 11 वरती एक विकेट. हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय आणि त्यासाठीच आपण तिसऱ्या पंचाची मदत घेतो आहोत. चेंडूची उंची किती होती त्यासाठी बॅटिंग टीम फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचाने या ठिकाणी डिसिजन कळवलाय फेअर डिलिव्हरी. अकरा धावा फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक षटक एक चेंडूचा खेळ ते संपला. षटकाराने दमदार सुरुवात केली आहे. खातं ओपन केले सुनीलने. तो आहे स्ट्रायकिंग एंड वरती तयार. प्रीतम बारी गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. पहिल्याच बॉलवरती 6 धावा खर्च केलेत. अनिवार्य पॉवर प्लेचं दुसरे षटक. बॉलिंग ट्रॅक वरती कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून प्रीतम बारी तयार. फुल टॉस साऊंड साईडला खेचण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन लावलंय. सिंगल तर पाहिला मी ते डबलचा कॉल थांबवलंय. स्ट्रायकिंग एंड वरून नकार कळवलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. धावसंख्या पुढे गेली आहे 12 धावा. पाठलाग करायचं या मॅच मध्ये 55 धावांचा. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा कमी धावसंख्या आली आणि त्याची भरपाई या षटकामध्ये करण्यासाठी पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला सुनीलने. मात्र त्यानंतर सिंगलचा एक फटका. प्रीतम बारीला देखील चांगलं कमबॅक इथे करावं लागेल. विकेटच्या शोधामध्ये फिल्डिंग करणारा संघ. एका बाजूला रणझंजार वैभववाडी जो पाठलाग करतोय 55चा आणि फिल्डिंग करणारा आरजे ग्रुप दिल्ली धमाका ज्यामध्ये कृष्णा सातपुते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार देसाई देखील आहेत. ऑन साईडला फटका चांगला बॅटवरती घेतलाय. त्या दरम्यान पहिल्या प्रयत्नामध्ये धाव बनवली आहे. क्षेत्ररक्षावर थोडासा दबाव टाकलाय. सिंगलच पाहायला मिळेल. एकरी धावांनी स्ट्राइक रूटेड केले. बूंद बूंद से सागर बनता है. इक्के दुक्के से काम चलाने की कोशिश है. पहिल्याच बॉलवरती एक मोठा फटका आला त्यामुळे एक आत्मविश्वास वाढलाय सुनीलचा. 2 चेंडूमध्ये 7 धावा त्याच्या खात्यावरती आहे. सूरज खेळतोय 5 बॉलमध्ये 5 धावा. टीमची धावसंख्या 13. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बाद झालेला फलंदाज सुरुवातीचा ज्याने 0 धावा बनवल्या राहुल. त्यानंतर मात्र डाव सावरलाय. भागीदारी बनली आहे. खाली राहिले बॉल. प्रथमतः बॅटर त्यानंतर यष्टिरक्षकाला बीट केलंय. फ्लाय स्लिप कडे बॉल चाललाय. सिंगल तर पाहायला मिळेल. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचा हा रणसंग्राम तुम्ही पाहताय. पहिला सामना जरूर एकतर्फी झाला मात्र दुसरा सामना सोपा नाही आहे. दोन्ही संघांसाठी ही महत्वाची लढाई आहे. हा सामना जिंकत मालिकेमधल्या पहिल्या विजयाच्या शोधामध्ये दोन्ही संघ आहेत. तो पहिला विजय कोणत्या संघासाठी येणार आहे? काही चेंडूंचा खेळ आहे. बॉलर तयार. प्रीतम बारी
लेग स्टिक वरती बॉल सोडून दिला, बॉल गेलाय सरळ लॉंग स्टॉप कडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, नशिबाचा चौकार. आलाय. त्यामुळे असंच म्हटलं पाहिजे, ऊपर वाला दे खाने को तो कोण जाय कमाने को. या मोफत मध्ये आलेल्या धाव आहेत, कर्ज न घेता हे व्याज भरल्यासारखं आहे. 5 धावा इथे ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या वाढली आहे, 19 धावा. ओव्हर नंबर 2चा खेळ. प्रीतम बारी आता मात्र मागणा ठरलाय. या षटकात धावा येत आहेत. स्ट्राईकला बॅटर तयार. सूरजने ड्राईव्ह केले, जमलीला समांतर फटका पाहायला मिळाला, पॉइंटला सिंगल पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, कमबॅक जोरदार करावं लागेल. टीमची धावसंख्या 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. डावखुरा बॅटर ज्याने षटकाराने प्रतिस्पर्धी टीमला धोक्याचे संकेत दिले. सुनील स्ट्रायकिंग एंडला तयार होईल. सुनील खर्डेसाठी पुढचा बॉल फेकण्यासाठी प्रीतम बारी तयार. टीमची धावसंख्या 20, पाठलाग 55 करायचं. स्विच हिट करायचा, अंदाज चुकला, चेंडू आतमध्ये, दांडी गुल. ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतो. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर सुनील स्विच हिट करण्यासाठी गेला. यॉर्कर लेनचा बॉल चारों खाने चित कर दिया. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला, विकेटचं पतन. सलामीचा फलंदाज सुनील खर्डे आउट. नवीन फलंदाज अजिंक्य देशमुख, अमरावतीचा खेळाडू आहे. अमरावती परिसरामधून हा खेळाडू दाखल झालाय. आज मात्र जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या वर्तुळातले मोठमोठे सितारे आले. 20 रन्स, 20 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. समीकरण सातत्याने बदलते. टीमची धावसंख्या 20 फलकावरती आहे. जिंकण्यासाठी अजून 24 बॉल मध्ये 35 ची आवश्यकता आहे. 24 बॉल 35 धावा. रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमच्या समोर आव्हान आहे. आरजे ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये बॉलर तयार इम्रोज. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलेत. गॅप खूप मोठा आहे आणि यावेळेला बॉलला पाठवलंय थेट आमच्या अतिथी कक्षामध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. शानदार आरपीएम चौकार. दमदार एक चौकार ठोकला रिव्हर्स स्वीपचा. गोलंदाजी ट्रॅकवरती असणाऱ्या इम्रोज खानच्या विरोधामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये खूपच इकॉनॉमिकल राहिला होता. फक्त 5च धावा त्याने खर्च केल्या. त्याची भरपाई या षटकात करण्याचा इरादा. 6 बॉलमध्ये 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. यावेळेला एकाच बॉलमध्ये 4 धावा दिलेत. टीमची धावसंख्या 24, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सूरजसाठी यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न सूरजने केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, त्याने झेल टिपला. मिड ऑफ क्षेत्ररक्षकाचा चेंडू सोबत जमला मेळ आणि मैदानावरती फलंदाज सूरज गायकवाडचा. संपला खेळ.
शुभम शेळके याला साथ द्यावी लागेल यावेळेला अजिंक्य देशमुखची. तो देखील मैदानामध्ये नुकताच आला. दोन्ही नवीन बॅटर आहेत. भागीदारी इथे बनवावी लागेल. चेंडूवरती नजर स्थिरवण्यापर्यंत थोडंसं शांत राहावं लागेल आणि शांतीमध्ये जो क्रांती करतो ना तोच बॅटर यावेळेला चमकदार कामगिरी करू शकेल. उत्कृष्ट रील क्रिएटर हसनीन दाखवे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही स्वागत आहे. बॉलर तयार. लेग स्टिक वरती बॉल डिलिव्हर्ड केला. सेफ हँडेड फटका, रक्षात्मक फटका पाहायला मिळालाय. बचावात्मक फलंदाजी इथे होते. सिंगल पाहायला मिळेल. खातं ओपन केले शुभम शेळकेने. मोठी नावं आहेत टेनिस क्रिकेटच्या वर्तुळातली. आज रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव मध्ये दाखल झालेत हे सगळे खेळाडू. शैलेजी लोकेसाहेब, भाईजी नरेसाहेब, तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. एका शानदार स्पर्धेचं आयोजन अनेक वर्ष तुम्ही करतात. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. वरती बॉल, यष्टीरक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. यावेळेला ओमकार देवीदास देसाई यांच्या गोदीमध्ये एक साधा सोपा लॉलीपॉप झेल. विकेटचं पतन, फलंदाज आउट. या अगोदर दाखल झालेले आहेत त्या सर्व संघांना विनंती आहे आपण उद्या बरोबर 4:30 वाजता मैदानावरती उपस्थित राहायचंय. सुरुवातीला पहिल्या रात्रीमध्ये बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ, दुसऱ्या रात्रीमध्ये अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ आणि कालच्या रात्री AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ. तिन्ही संघनायक आणि संघ मालकांना विनंती आहे आपण उद्या बरोबर 4:30 वाजता ग्रीन पार्क स्टेडियम मिडबाव मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. सगळ्यांना सक्त सूचना आहे. वेळ घेतला तर तुम्हाला पनिशमेंट देखील मिळू शकते कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे. बॉलर तयार. मुन्ना परब, लोकल टॅलेंट, हवेत बॉल, मोठा फटका ठेवण्यासाठी मुन्ना परब गेले आणि त्यानंतर विकेट आली आहे. मुन्नाचा काही संपला. मुन्ना आउट. निलेश इंगोले मैदानामध्ये दाखल झालेत. संघ अडचणीमध्ये. निम्मा संघ टीमच्या डगआउट मध्ये. 5 विकेट 25 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ. इम्रोज खान आतापर्यंत 4 विकेट्स त्याने मिळवले. 10 धावा खर्च केले. चांगली बॉलिंग ऑन हॅट्रिक. एकाच ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेत इम्रोजने आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर पूर्णतः फलंदाजी कोलमडली आहे रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमची. इथून डाव सावरावा लागेल, स्वतःला आवरावं लागेल. हॅट्रिक वरती आहे बॉलर इम्रोज खान. यावेळेला पहिली हॅट्रिक मिळवेल का ते देखील पाहावं लागेल. संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 5,55,000चा करायचा आहे. आता मात्र हे मोठं आव्हान वाटायला लागले रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमला. तिसऱ्या ओव्हरमध्ये अनपॉसिबल हॅट्रिक साठी इम्रोज तयार. स्ट्रायकिंग गेला बॅटर तयार. अपील केलं आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला इम्रोजने. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 25 धावा. येणारे चेंडू 18. धावा बनवायचे 30.
18 चेंडू आणि 30 धावांची विजयासाठी आवश्यकता. ग्रीन पार्क स्टेडियमवरती आज क्रिकेटमधील मोठे सितारे आले आहेत, त्यामुळे हा सामना मोठा होईल. हा सामना संपलेला नाही आहे. 18 बॉलमध्ये 30ची आवश्यकता आहे, त्यामुळे रिक्वायर्ड रन रेट आहे ते प्रति ओव्हर 10चं झालं आहे. त्यामुळे यावेळेला 10 धावांच्या ॲव्हरेजने तुम्हाला बॅटिंग करायची आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आज नाही अभी नाही तो कभी नाही. मोठ्या संघाच्या विरोधामध्ये ज्या वेळेला तुम्ही मोठी कामगिरी करता त्यावेळेलाच हे जग तुम्हाला डोक्यावरती घेतं. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा गोलंदाज कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून तयार होतील. गोलंदाज पाहायला मिळत आहेत पीटी प्रीतपाल सिंग. पीटी या नावाने ओळखले जातात. बॉलिंग ट्रॅकवरती तयार. आता मात्र या षटकामध्ये सामन्याचं अर्ध अधिक चित्र स्पष्ट होईल आणि या षटकाची जबाबदारी पीटीने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. प्रीतपाल सिंग बॉलिंग ट्रॅकवरती तयार. 18 बॉल 30ची गरज. टीमची धावसंख्या 25. बॅटर तयार. ओहो चांगला बॉल वेगात टाकलाय. जलद गती गोलंदाजी करत असताना वाईड लाईन यॉर्कर लेनचा बॉल थेट गेलाय. एसटी रक्षक ओमकार देवीदास देसाईंच्या दिशेने डॉट येतोय बॉल. टिंब चेंडूने सुरुवात केली आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बॅटवरती घेतलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डीप कव्हर पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या कर्वी चेंडूची परत येईल. 2 धावांचा कालावधी आहे. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. समीकरण सातत्याने बदलतंय. 16 चेंडू 28 धावांची गरज आहे. आता इथे संयमाने खेळून चालणार नाहीये. आता आक्रमक होण्याची वेळ आली आहे. चेंडू कमी आहेत, धावा जास्त आहेत. हे अंतर तुम्हाला कापायचं आहे आणि त्यासाठीच तुम्हाला धाडस दाखवावं लागेल. जिद्दीने खेळावं लागेल आणि मेहनत हा एकमेव पर्याय तुमच्या समोर असणार आहे. खोदण्याचा प्रयत्न केला. कव्हर्सला बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप खूप मोठा आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. क्या बात आहे. अफलातून आरपीएम चौकार. येणारे बॉल 15. धावा बनवायचे 24. 15 चेंडू 24ची गरज. चेंडू आणि धावा यांच्या मधलं अंतर कमी करणारा एक आकर्षक फटका. क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवणारा शुभम शेळकेच्या बॅटमधून. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार. पीटी प्रीतपाल सिंग बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालेत. स्ट्रायकिंग गेमला शुभम शेळके ग्रीन पार्क स्टेडियम वरती. फुलटॉस बॉल फिरवण्याचा प्रयत्न इथे केला. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक. कॉलिंग नाहीये. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. निलेशला डगआउटला जावं लागेल. विकेट नंबर 6. तेजस बोंद्रे नवीन फलंदाज नागपूर परिसरातून आलाय. नागपूरचा चॉकलेट बॉय म्हणून देखील त्याची एक वेगळी ओळख राहिली आहे. तो मैदानामध्ये दाखल झालाय. गरज आहे संघाला एका चांगल्या खेळाडूची. या परिस्थितीमध्ये कठीण परिस्थितीतून बाहेर काढणारा खेळाडू मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी होते. ओहो हो रफ्तार से गिरफ्तार करते हुए बॅट स्विंग प्रचंड वेगात. मात्र बॉल जर आपण पाहिलं तर डिलिव्हर्ड झाल्यानंतर किंचितसं वळण घेतलं आणि प्रचंड वेगात बॉल विकेट कीपरकडे गेलाय. समीकरण बदललंय. येणारे चेंडू 13. धावा बनवायचे 24. 13 बॉल 24ची आवश्यकता. रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमला. आरजे ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. फुलटॉस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न ते केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक जरूर आहे. त्याच्या कर्वी चेंडूची परती येणार. 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. प्रत्येक धाव आणि या धावेची किंमत तुम्हाला शेवटच्या सत्रामध्ये मोजावी लागेल. येणारे चेंडू 12. विजयासाठी 22ची गरज. टीमची धावसंख्या 33. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीम
चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पहिल्या सामन्याने थोडंसं निराश जरूर केलं, मात्र त्याची भरपाई या सामन्याच्या निमित्तानं प्रेक्षकांची होईल हे मात्र पक्क आहे. येणारे चेंडू 12 आहेत, धावा बनवायच्या आहेत 22. 12 चेंडू 22 धावा हे समीकरण जिंकण्यासाठी रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमला दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत आणि शुभम शेळके खास करून चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. 12 बॉलमध्ये 22 ची आवश्यकता. 33 धावा फलकावरती आहेत. काय सामना प्रेक्षकांना आता मात्र हा आवडलाय. चांगला सामना होईल. दोन्ही साईडला चांगले खेळाडू आहेत. प्रशांत कुमार बॉलिंग ट्रॅकवरती व्यक्तिगत कोट्यातलं षटक फेकण्यासाठी तयार झाले. टीमचं 5वं षटक फेकण्यासाठी ते सज्ज झालेत. 12 बॉलमध्ये 22 ची गरज. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला. पहिली धाव प्रचंड वेगात क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकला. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण चांगला एफर्ट इथे दाखवलाय काऊ क्षेत्रामध्ये. सिंगल येते. येणारे चेंडू 11, धावा बनवायचे 21. चेंडू आणि धावा यांच्या मधलं अंतर कापण्यासाठी इफ अँड एनी कंडिशन तुम्हाला एक मोठा फटका खेळायचा आहे. जेवढे डॉट बॉल येतील तेवढं प्रेशर वाढत जाईल बॅटिंग टीमवरती आणि डॉट बॉलची आवश्यकता आहे RJ ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमला आणि त्यासाठीच गोलंदाजीला बोलावलंय गोलंदाज नशांत कुमारला. और पिच बॉल गोइंग 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 अँड गॉन आउट ऑफ द पार्क. प्रेक्षक गॅलरी मध्ये बॉल परफेक्ट टायमिंगला परफेक्ट फटका खेळलेत. बॅटर नाव आहे शुभम शेळके. बात है शुभम, आज तो तेरी ही रात है. 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 42. येणारे चेंडू 8, धावा बनवायच्या 13. 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. कोण लावणार कोणाची वाट, कोण थोपटणार कोणाची पाठ. चेंडूंचा खेळ बाकी आहे 8. फुल टॉस ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या बरोबर मधोमध फटका. चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर येतोय. शानदार चौका. इस चौके ने सबको चौका दिया. टीमची धावसंख्या आता मात्र वाढली आहे 46 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे चेंडू 7, धावा बनवायचे आहेत 9. रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीम विजयाकडे वाटचाल करते. RJ ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमला एका चांगल्या चेंडूची गरज आहे. एक चांगला बॉल डिलिव्हर्ड करावा लागेल बॉलरला कमबॅक करण्यासाठी. वेगात प्रचंड वेगात आता मात्र सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत गेलाय. येणारे चेंडू 6, धावा बनवायचे आहेत 9.
योगदान आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 21 धावा त्याने बनवले आहेत. तेजस्वी देखील त्याला 7 मिळते. एक चेंडू आणि 1 धाववरती तो खेळतोय. येणारे चेंडू 6. या सामन्याचा विजेता कोण, या सामन्यामध्ये कोण जिंकणार हे ठरवणारं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होईल. प्रीतपाल सिंग. जर सामना बरोबरीत सुटला तर होईल सुपर ओव्हर. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती फुलटॉस बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्याने बॉलवरती नियंत्रण मिळवलंय. 2चा कॉल दिलाय आणि झटपट वेगात 2 धावांची लहर आली आहे. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. सामना जिंकणाऱ्या संघाला रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव करून 1000 रुपयांचं पारितोषिक येणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. येणारे चेंडू 5. धावा बनवायच्या 7. सामना जर सुपर ओव्हर मध्ये गेला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. उंच हवेमध्ये फटका खेळल्यात क्षेत्ररक्षक, बॉल पर्यंत पोहोचलेत आणि त्यानंतर आली आहे विकेट. कहानी में ट्विस्ट, ये तो सिर्फ टेलर है, पूरी पिक्चर अभी बाकी है. तर हा सामना सुपर ओव्हर मध्ये गेला आणि सुपर ओव्हर जो संघ जिंकेल त्याला श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव कडून 1000 रुपये. जबरदस्त लढत, खूप चांगल्या मोमेंट्स आपण जगतोय. नवीन फलंदाज जुन्नर परिसरातले गणेश मैदानामध्ये दाखल झाले आहेत. गणेश हडवळ नवीन फलंदाज जुन्नरचे मैदानामध्ये दाखल होत आहेत. समीकरण आहे 4 बॉल 7 ची आवश्यकता. बॅटिंग टीम आता मात्र थोडीशी टेन्शन मध्ये आली आहे. 7 विकेट्स त्यांच्या आली आहेत. चांगली बॉलिंग ट्रॅक वरती होते. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही पाहताय गोलंदाज प्रीतपाल चांगली बॉलिंग करतायत. कोण जिंकणार ही लढत? प्रेक्षकांना आवडला हा सामना, प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतला हा सामना. 4 बॉल 7 ची आवश्यकता. ऑन साइडला हवेत बॉल, अजून एक विकेट येईल का? आणि हा विकेट आली आहे. क्या बात है. अजून संपलेला नाही. 48 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॉल 7 ची गरज. सामना सुपर ओव्हरचा होईल का? प्रेक्षक हो, सामना सुपर ओव्हरचा हवाय का? प्रेक्षक सुपर ओव्हरच्या सामन्याची वाट बघतायत. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावला देखील सुपर ओव्हरचीच लढत हवी आहे. 3 बॉल मध्ये 7 ची गरज आहे. बॉलर तयार. यावेळेला लेन बॉल, रक्षात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बाईटचा सिग्नल इथे येतोय. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज शुभम. विजय आणि पराभव यांच्या मधला उभा असणारा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. तो संघाला जिंकून देईल का? तो स्ट्राईकला आलाय. 2 चेंडू 6 ची आवश्यकता आहे. सामना टाय झाला तर होणार सुपर ओव्हर. सुपर से भी ऊपर वाला ये मुकाबला. प्रेक्षकांना सामना आवडलाय. युट्यूब प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने वाढले आहेत. प्रत्यक्ष मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी देखील वाढली आहे. 6000 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याच्या निमित्ताने जोडले गेलेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुपर 9 साठी 5000 रुपयांचं पारितोषिक रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्याकडून. सुपर 9 साठी 5000 रुपये मिळणार. सुपर 9 कडे जाणार का की जाणार सुपर 6 कडे? 2 बॉल 7 ची आवश्यकता. काय घडेल, काय बिघडेल? रणझुंजार वैभववाडी की आरजे ग्रुप दिल्ली धमाका? 2 बॉलचं अंतर. बॉलर तयार.
बॅटर तयार. ऑन साइडला फटका, बॅकवर्ड करून बॉल प्रवास करतोय डीप स्क्वेअर लेगला. पहिली धाव इथे बनवली, दुसरीचा प्रयत्न होणार आहे आणि झटपट वेगात 2 धावांची लहर पाहायला मिळते. समीकरण पुन्हा बदलेल. येणारा चेंडू बाकी आहे 1, धावा बनवायचे 4. स्क्रीनवरती तुम्हाला जो दिसतोय खेळाडू शुभम शेळके, 13 बॉल मध्ये 23 धावांचा त्याचा वाटा आहे. संघाला जिंकून देईल का? मात्र दुसऱ्या बाजूने कौतुक करावं लागेल बॉलरचं, ज्याने चांगली गोलंदाजी केली आहे. प्रिकपाल सिंग 2 विकेट्स मिळवलेत आणि तो देखील आरजे ग्रुप दिल्ली धमाकासाठी धावून आलाय. शेवटचा बॉल आहे, हृदयाचे ठोके वाढलेत. ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांच्यासाठी शेवटचा बॉल नाहीये. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय ग्रीन पार्क स्टेडियम वरती. हा 3 दिवस ज्याची वाट बघत होते प्रेक्षक, तो सामना आलाय. शेवटचा बॉल, 4ची गरज. ऑन साइडला फटका, एकच धाव इथे पाहायला मिळते. तिसऱ्या धावेसाठी जर गेले असते तर कदाचित सुपर ओव्हरची लढत देखील पाहायला मिळाली असती. मात्र कौतुक करावं लागेल प्रिकपाल सिंगचं. एकदा या गोलंदाजीसाठी आपण टाळ्यांचा कडकडाट करूया. प्रिकपाल सिंग, काय गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकला. यावेळेला आरजे ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमने रणझुंजार वैभववाडी क्रिकेट टीमचा पराभव झालाय. राज्य माथाडी कामगार संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत आणि आपल्या मिडबाव गावचे सुपुत्र शैलेशजी लोके जे स्वाभिमान माथाडी कामगार संघटनेचे मुंबई संपर्क प्रमुख आहेत, त्यांचे परममित्र अमित भाई मटकर साहेब यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान आपण करत आहोत. धन्यवाद मटकर साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपले प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक आभार. तिसऱ्या सामन्याची नाणेफेक धडसकल गोवा आणि आरजे ग्रुप दिल्ली या दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. धडसकल गोवा आणि आरजे ग्रुप दिल्ली, आपल्या मटकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. धडसकल गोवा आणि आरजे ग्रुप दिल्ली. चला, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इम्रोज खान, 2 ओव्हर 10 धावा आणि 4 विकेट्स. चला इम्रोज खान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दुसऱ्या सामन्यातील सामनावीर इब्रोज खान, आपण आपल्या अनिश जेटे जे आमच्या प्रतिष्ठानचे भविष्य आहेत, हे सगळे कार्यकर्ते, त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करत आहोत. अभिनंदन इब्रोज. तिसऱ्या सामन्याची नाणेफेक धडसकल गोवा आणि आरजे ग्रुप दिल्ली, दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. धडसकल गोवा आणि आरजे ग्रुप दिल्ली, सन्माननीय अमित भाई मटकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करत आहोत.